व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट. तुमचं स्वागत आहे माझ्या क्लासमध्ये. ऍक्च्युली हा क्लास म्हणजे तुमचं चालतं बोलतं गाईड आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हर एक स्टेप, प्रत्येक क्वेश्चनची, प्रत्येक प्रॉब्लेम सेटची हर एक क्वेश्चन तुम्हाला त्याचं आन्सर, प्रोसेस काय आहे, स्टेप काय आहे, इव्हन तुम्हाला पेपरमध्ये प्रेझेंटेशन कसं द्यायचं आहे, कसं लिहायचं आहे, ती स्टेप कशी आली आहे हे तुम्हाला या चॅनलमध्ये मी स्वतः समजून सांगणार आहे. इव्हन मी तुमच्यासोबत बोर्डवरती तुम्हाला कम्प्लिटली लिहून दाखवणार आहे. हो, मला माहिती आहे माझ्या आधीचे चॅनल होते त्याच्यामध्ये मी नोटबुक वापरून तुम्हाला लिहून दिलं होतं. सो मी आता डिरेक्टली इंटरॅक्शन करून तुम्हाला बोर्डवरती लिहून दाखवणार आहे. ठीक आहे. सो प्लीज आपण सॉल्व्ह करायला घेऊया. मी ऑलरेडी प्रॉब्लेम सेट 1.3 पर्यंत कम्प्लीट केले आहे. आता इथून पुढचं प्रॅक्टिस सेट और प्रॉब्लेम सेट 1.4 स्टार्ट करूया आपण. आपलं चालू होतं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मॅथ पार्ट 1. ओके. सो याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे आपला 2/x - 3/y इज इक्वल टू 15 अँड 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77. ओके. तर हे कसं स्टार्ट करतो? ऍज युजल आपण नेहमीप्रमाणे काय करतो? इक्वेशन्स हे करतो, इक्वेशन देतो. ठीक आहे. सॉरी, सो मी याच्यात सुद्धा हेच करते. ओके. 2/x minus 3/y is equal to 15. This is my first equation. And 8/x plus 5/y is equal to 77. This is my second equation. Okay. आता आपण आतापर्यंत जे काही इक्वेशन्स और प्रॅक्टिस सेट सॉल्व केले त्याच्यामध्ये कसं होतं, आपला हा जो x आणि y व्हेरिएबल होता तो प्रोडक्ट मध्ये होता. दॅट मीन्स प्रोडक्ट फॉर्म मीन्स 2x and minus 3y आणि समथिंग अशा पद्धतीने होतं. ओके. पण आता या प्रॅक्टिस सेट मध्ये कसे आहे ते डिवाइड बाय आहे, 1/x आहे. ओके. सो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं अशा वेळेला, सो जेव्हाही व्हेरिएबल डिनॉमिनेटर साइडला असेल त्यावेळेला एक दुसरा व्हेरिएबल अज्युम करायचा, कन्सिडर करायचा आणि तो या इक्वेशन्स मध्ये पुट अप करायचा. म्हणजेच काय, तुमची नेक्स्ट स्टेप असेल पुट 1/x इज इक्वल टू p अँड 1/y इज इक्वल टू q इन इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड. असं का केलं आपण? बिकॉज आपला हा जो व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय दोन्ही व्हेरिएबल आहे. इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण फाइंड आउट करत असतो. आपण व्हेरिएबलचे व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो. ओके. म्हणजेच काय, याच्यामध्ये एक्स आणि वाय या दोघांची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. सो मी काय अजून केलंय, 1/x इज इक्वल टू p अँड 1/y इज इक्वल टू q. सो दिस इज माय सेकंड व्हेरिएबल. ओके. हे माझं अजम्पशन आहे, सेकंड व्हेरिएबल. ओके. तुम्ही p आणि q च्या ऐवजी m, n किंवा तुम्हाला जे आठवेल ते तुम्ही यूज करू शकता. ओके. सो नेक्स्ट स्टेप 2 into 1/x याचा अर्थ हा होतो, राईट आहे. ठीक आहे. 2/x चा अर्थ हा होतो 2 मल्टिप्लाय बाय 1/x. सो याचा अर्थ काय होईल, 2 मल्टिप्लाय बाय p. का बरं p घेतला आपण? बिकॉज आपण पुट म्हटलंय. काय पुट म्हटलंय? 1/x इज इक्वल टू p. सो आपण काय घेताना घेतलं, 2 मल्टिप्लाय बाय p दॅट इज 2p. ओके. म्हणजेच काय, हे तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं मी. म्हणजेच ही स्टेप कशी येते तुमची, 2p minus 3q इज इक्वल टू 15. ओके. हे माझं थर्ड इक्वेशन. अँड 8p प्लस 5q इज इक्वल टू 77. दिस इज माय फोर्थ इक्वेशन. इक्वेशन पॅरलल मध्ये आले, बॉक्स टाका त्याला. ओके. बॉक्स टाकायला विसरू नका. ठीक आहे. त्यानंतर आपण असं का बरं सॉल्व्ह केलेलं आहे, याच्यामुळे काय होतं, आपल्याला इक्वेशन्स हे पॅरलल मध्ये भेटतात. ओके. त्यानंतर आता सिंपल इक्वेशन फॉर्मॅट आला हा आपला. बघा, 2p minus 3q आणि इथे आहे 8p प्लस 5q. ठीक आहे. अशा वेळेला आपण काय करत असतो, आयदर p ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो किंवा q ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. याच्यामध्ये सिंपल काय आहे बघा, इथे 8p आहे, इथे 2p आहे. p आपल्याला कॅन्सल करता येईल. ओके. तेव्हा आपल्याला q ची व्हॅल्यू भेटेल, राईट आहे. सो मी हेच करते, मल्टिप्लाय इक्वेशन थर्ड
minus 12q is equal to 60. This is my fifth equation. ओके, आता आपल्याला इक्वेशन कोणते कन्सिडर करायचे, 6 आणि 4. का बरं? कारण की आपण हे इक्वेशनचं कन्व्हर्जन केलं आहे, आपण थर्ड इक्वेशनचं कन्व्हर्जन केलं आहे. कसं कन्व्हर्जन केलंय? त्याच्यामध्ये आपण मल्टिप्लाय इक्वेशन थर्ड बाय फोर्थ केलंय. ओके, थर्ड बाय फोर्थ केलंय. ठीक आहे. सो मग आपल्याला फिफ्थ आणि फोर्थ इक्वेशन हे कन्सिडर करायचं. कन्सिडर इन द सेन्स जेव्हा आपण 8p मायनस 8p करू, म्हणजे 8p आणि 8p गेट कॅन्सल करू, तेव्हा आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटेल? q ची व्हॅल्यू भेटते. सो तेच करूया आपण. ठीक आहे. सबट्रॅक्ट. नेक्स्ट स्टेप आहे आपली सबट्रॅक्ट इक्वेशन. काय करूया आपण? फिफ्थ फ्रॉम फोर्थ इक्वेशन, म्हणजेच काय? फोर्थ इक्वेशन मधून फिफ्थ इक्वेशन मायनस. सो फोर्थ इक्वेशन पहिले लिहूया आपण. 8p प्लस 5q इज इक्वल टू 77 मायनस 8p मायनस 12q इज इक्वल टू 60. सो हे काय होईल? इथे मायनस होईल, हे मायनसचं प्लस होतं आणि हे मायनस होतं. माहिती आहे ना, जेव्हा हे सबट्रॅक्शन करतो तर सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू नाही, सॉरी, सेकंड इक्वेशनचं साइन हे चेंज होतं. ओके, सो इक्वेशनचं साइन चेंज झालं. सो 77 मायनस 60 इज 17. ओके, आणि हे होतं 17q. दिस इज 8p गेट कॅन्सल. याच्यावरून देअरफॉर q इज इक्वल टू 17 डिवायडेड बाय 17, कारण की हा 17 ते काय मल्टिप्लाय आहे. देअरफॉर q इज इक्वल टू 1. ओके, मला आता सांगा q इज इक्वल टू आपण काय अजून केलं होतं? 1/y. ओके, म्हणून मी काय करते, ठीक आहे, इथे लिहिते मी. तुमची स्टेप जी आहे ती तुमच्या बुक मध्ये लिहिताना खालीच येते. ठीक आहे. ओके, नाउ q is equal to 1/y and that is equal to 1 and therefore y is equal to 1. कळलं का तुम्हाला हे कसं आलं? कारण q आपला 1 आहे. ओके, बट q इज इक्वल टू काय आहे? 1/y आहे. दॅट्स वाय q इज इक्वल टू 1/y, दॅट इज इक्वल टू 1, देअरफॉर y इज इक्वल टू 1. सो इथून आपल्याला y ची व्हॅल्यू भेटली आहे. ठीक आहे. तर आता आपण p वरूनच आपण आता एक काम करू. q ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू पण किती आली आपली? 1 आली. सो आता काय करूया आपण? पुट नेहमीप्रमाणे q इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, सिंपल इक्वेशन मध्ये टाकूया. आम्ही थर्ड इक्वेशन घेते. ओके, थर्ड इक्वेशन काय आहे? 2p मायनस 3q इज इक्वल टू 50. देअरफॉर 2p ऍज इट इज मायनस 3 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 50. q ची व्हॅल्यू 1 आहे, ती घेतली इथे. देअरफॉर 2p मायनस 3 इज इक्वल टू 50. देअरफॉर 2p is equal to 50 plus 3, right? Therefore, this 2p is equal to 18. Okay? Therefore, p is equal to 18 divided by 2, it is 9. But p is equal to 9. पण मला एक सांगा, p is equal to काय आहे आपलं? 1/x. सो इथून आपल्याला x ची व्हॅल्यू भेटतीये. मी इथे लिहिताच येत नाही तिथे मला, म्हणून p is equal to 1/x and that is equal to 9. Okay, therefore x ची व्हॅल्यू कशी? 9. x ची व्हॅल्यू कशी? 1 डिवायडेड बाय 9. का बरं 1 डिवायडेड बाय 9? x ह्या साइडला गेला, इक्वल टू च्या इकडे आला, तो वरती गेला. ठीक आहे, तेच मी अशा पद्धतीने लिहिलं, सिंपल. ओके, सो फायनल इक्वेशनला काय करतो आपण? नेहमीप्रमाणे ऍज युजुअल बॉक्स करा. ठीक आहे, त्याच्यामध्ये लिहायचं देअरफॉर सोल्युशन ऑफ द इक्वेशन आहे. इक्वेशन काय आहे आपलं? 2/x minus 3/y that is equal to 50 and 8/x plus 5/y is equal to 77 is equal to in the bracket पहिले नेहमी x ची व्हॅल्यू द्यायची. ओके, 1/9 आणि y is 1. ओके, हे तुमचं फायनल सोल्युशन आहे.
ओके, या इक्वेशनचं हे फायनल सोल्युशन आहे. म्हणजेच काय एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला LHS आणि RHS ही कन्सेप्ट माहितीये. LHS म्हणजे काय, लेफ्ट हँड साइड, RHS इज राईट हँड साइड. याच्यामध्ये आहे हा LHS आहे, हा RHS आहे. ओके, आपण जर RHS मध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, काय आहे, 15 आहे. ओके, जेव्हा मी ही LHS सॉल्व्ह करते, ओके, लेफ्ट हँड साइड ही जेव्हा मी सॉल्व्ह करते मीन्स काय करते, x ची व्हॅल्यू काय आली माझी 1/9 आणि y ची व्हॅल्यू काय आहे 1. जेव्हा मी या दोन्ही या इक्वेशन मध्ये टाकेल तेव्हा माझं काय होईल, LHS इज इक्वल टू RHS. आणि तेव्हा एवढं लक्षात ठेवा, आपण ज्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत त्या व्हॅल्यू अगदी करेक्ट आहे की जे की ते या इक्वेशन साठी आहे. ओके, व्हेरिएबल्स आपण लिनियर इक्वेशन जेव्हा सॉल्व्ह करतो, ते व्हेरिएबल आपण फाइंड करत असतो. व्हेरिएबल फाइंड करतो मीन्स काय करत असतो, LHS इज इक्वल टू RHS हे आपण फाइंड आउट करत असतो. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, कन्फ्युजन असेल तर काय करायचं, जे व्हॅल्यू आलेल्या आहे त्या इक्वेशन मध्ये टाकून बघायच्या. आणि सेकंड थिंग, कन्फ्युज होण्यासारखं काहीच नाहीये. कधी तुम्ही कन्फ्युज होणार नाही जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार. ठीक आहे, फर्स्ट स्टेप, नंतर सेकंडली प्रत्येक वेळेला प्रत्येक इक्वेशन जेव्हा आलं तेव्हा ब्रॅकेट टाकायला विसरायचं. ब्रॅकेट मीन्स बॉक्स टाकायला विसरायचं नाही. ओके, त्यानंतर तुम्ही सबट्रॅक्शन करताय, मल्टिप्लिकेशन करताय, ऍडिशन करताय. ठीक आहे, फक्त तेव्हा फोकस ठेवा. ओके, नाही तर प्लसचं मायनस, मायनसचं प्लस हे हमखास होतं आणि या सिली मिस्टेक आहे. नाहीतर तुम्ही जर तिथे चुकलं तुमचं तर हे तुमचं सॉल्व्ह करण्याचा काही एक उपयोग नाही. ओके, ठीक आहे, नेक्स्ट इक्वेशन घेऊया आपण. ठीक आहे, नेक्स्ट इक्वेशन आहे आपलं सेकंड आहे 10x plus y plus 2x minus y is equal to 4 आणि 15x plus y minus 5x minus y is equal to -2. ओके, ऍज युजल मगाशी पण तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली, जेव्हाही तुमचे व्हेरिएबल डिनॉमिनेटर साइडला आहे तेव्हा आपण काय करतो, पुट करतो. बट त्याआधी आपण एक काम करूया, इक्वेशन असाइन करूया. इक्वेशन असाइन मीन्स 10x plus y plus 2x minus y is equal to 4. This is my first equation. Okay, next 15x plus y minus 5x minus y is equal to -2. सेकंड इक्वेशन. ओके, आता इथून पुढे काय करतो आपण, पुट म्हणूया. ठीक आहे, मी फास्ट घेते आता इथून पुढे. पुट x plus y is equal to p and 1/x minus y is equal to q. Okay, therefore 10p plus 2q is equal to 4. हे आपलं झालं थर्ड इक्वेशन. ओके, त्याचप्रमाणे हा काय होईल, 15p minus 5q is equal to -2. हे आहे फोर्थ इक्वेशन. ओके, याला बॉक्स टाकूया आपण. अगेन सिंपल फॉर्मॅट मध्ये आहे हे. ठीक आहे, इथे 2q 5q असाइन करूया आपण याला. असाइन मीन्स मल्टिप्लाय इक्वेशन थर्ड बाय 5. ठीक आहे, पार्टिशन करते मी, म्हणजेच काय होईल, मला नेक्स्ट इक्वेशन जे असेल सॉल्व्ह करण्यासाठी ते पॅरलल भेटतील. ओके, सो पार्टिशन केलं. पार्टिशन मध्ये मी पुन्हा एकदा घेते इथे मल्टिप्लाय इक्वेशन 4/2. ठीक आहे, आता सॉल्व्ह करूया आपण. देअरफॉर ठीक आहे, 5 इन द ब्रॅकेट 10p plus 2q is equal to 4. ब्रॅकेट कम्प्लीट. लक्षात ठेवा, इक्वेशन घेताना कम्प्लीट इक्वेशन घ्यायचं. ओके, इक्वल टूच्या पुढे जो कॉन्स्टंट व्हॅल्यू असते ती सुद्धा घ्यायची, नाही तर तुम्ही समजेल 10p plus 2q बस एवढंच माझं इक्वेशन आहे. अजिबात नाही. इक्वेशन तुम्ही कम्प्लीट असाइन कुठे केलेले आहे, आफ्टर तुमची ही जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे इज इक्वल टू करून जे काय व्हॅल्यू आहे त्यानंतर असाइन केलंय. ओके, दॅट इज तुमचं हे कम्प्लीट इक्वेशन आहे. ओके, त्यानंतर घेतला मी कम्प्लीट इक्वेशन. मग सॉल्व्ह करूया आपण. 5 10 50 53 plus 10q is equal to 20. ओके, हे आपलं फिफ्थ इक्वेशन. बॉक्स टाका त्याला. ओके, तुम्ही पेनाने, पेन्सिलने, स्केल वगैरे वापरून फास्ट करायचं. आणि हे फास्ट कधी होईल, ऑफकोर्स सराव केला, प्रॅक्टिस केला तर आरामात होईल. ठीक आहे, नेक्स्ट वन मल्टिप्लाय इक्वेशन 4/2. सो 2 outside in the bracket
15p minus 5q is equal to minus 2 bracket complete. Solve this bracket. It is 30p minus 10q is equal to minus 4. ओके, हे माझं 6th इक्वेशन आहे. डन. अगेन बॉक्स. ठीक आहे. मगाशी जसं सांगितलं पार्टिशन केल्यामुळे इक्वेशन पॅरलल भेटतात. ओके, पॅरलल भेटल्यामुळे काय होतं, आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे ना हे लगेच कळतं. ओके, त्यानंतर जे तुमचे चेकिंग करणारे जे असतात ना टीचर्स लोक, त्यांना सुद्धा तुम्ही काय केलेलं आहे ते तुम्ही काय केलं असं निबंध बघत नाही. मॅथमॅटिक्स मध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, निबंध बघत नाही. जिथे तुम्ही बॉक्स टाकले आहे, इक्वेशन काय आले, बरोबर आले का, फायनल आन्सर डिरेक्टली टिक होतो. ओके, लक्षात ठेवा. त्यामुळे बॉक्सेस अवश्य टाका. ठीक आहे. त्यानंतर आणि प्लीज अशाच पद्धतीने सॉल्व्ह करा. ठीक आहे. 10th बोर्डचे पेपर हे अशाच पद्धतीने आहे. स्कॉलर लोकांचे पेपर तुम्ही चेक केले ना, तुम्हाला दिले कोणी तर ठीकच आहे, नाहीतर प्लीज तुम्ही आन्सर शीट डाउनलोड करून बघा. त्यांनी सुद्धा हे असे सॉल्व्ह केले. ओके, त्याच्यात काही जास्त डोकं नाही लागत. प्रॅक्टिस केली की फास्ट होतं. डन. देन आता सिंपल झालं. इथे 10q आहे, मायनस 10q आहे. ओके, 10q कॅन्सल होईल कधी, ऍडिशन केल्यानंतर. सो नेक्स्ट स्टेज इज ऍड इक्वेशन. ऍड इक्वेशन 5th and 6th. Therefore 50p plus 10q is equal to 20 plus 30p minus 10q is equal to minus 4. हे ऍड केलं तर काय होईल, हा 16 येतो. 10q get cancel. This is 18p. Therefore p is equal to काय आलं माझं, 16 divided by 80. 1/5 होतं. ठीक आहे. हे सॉल्व्ह केलं तर काय होतं, 1/5. आता मला एक सांगा, आपण मी इथे घेते जरा, मला लिहिताच येत नाही. p इज इक्वल टू काय अजून आहे आपलं, 1/x प्लस y. देअरफॉर आणि दॅट इज इक्वल टू काय आहे, 1/5. का बरं, p इज इक्वल टू 1/5 म्हणजेच ते इज इक्वल टू 1/x प्लस y. ओके, सो आता इथे सॉल्व्ह करूया आपण. देअरफॉर 5 इज इक्वल टू x प्लस, बघा इथे आपण p इज इक्वल टू 1/5. ओके, म्हणजे 5 इज इक्वल टू x प्लस y. ओके, हे आपलं कोणतं आहे, इक्वेशन नंबर 7. तर आता आपण इथून पुढे q ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ठीक आहे. मी काय करते, पुट p इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन. ठीक आहे. इन इक्वेशन कोणता घेऊया, आयदर आपण बघा 3rd, 4th, 5th आणि 6th हे चारही इक्वेशन आपल्याला अवेलेबल आहे. यापैकी कोणत्या इक्वेशन मध्ये आपण घेऊ शकतो. सो मी 3rd इक्वेशन मध्ये घेते. ठीक आहे. सो 10p plus 2q is equal to 4. Therefore 10 multiplied by 1/5 plus 2q is equal to 4. Okay, 5 2 जा 10 होता. Therefore 2q plus 2 is equal to 4. Therefore 2q is equal to 4 minus 2, that is equal to 2, and therefore this q is equal to 2 divided by 2 and that is equal to 1. ब्रॅकेट टाकते मी त्याला, सॉरी बॉक्स टाकते. ओके, q इज इक्वल टू 1 आला आहे आपला. ठीक आहे. मला सांगा q इज इक्वल टू काय आहे ते, 1/x मायनस 1. देअरफॉर इथे घेऊया मग आपण 1/x मायनस y इज इक्वल टू q, दॅट इज इक्वल टू 1. देअरफॉर x मायनस y इज इक्वल टू 1. हे आपण इक्वेशन नंबर 8 लिहू. ठीक आहे. सो आता स्टुडंट याच्यामध्ये आता बघा 6 इक्वेशन आहे आपला, x प्लस y इज इक्वल टू 5 आणि 8th इक्वेशन आहे x मायनस y इज इक्वल टू 1. तर आता आपण काय करूया, जर आपण ऍडिशन केली या दोन्ही इक्वेशनची, ओके, तर काय होईल, y गेट कॅन्सल आणि आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल. सो आपण तेच करूया. ऍड इक्वेशन 7 and 8. ठीक है. सो x प्लस y इज इक्वल टू 5 प्लस x मायनस y इज इक्वल टू 1. ओके, ऍडिशन केली आपण, y गेट कॅन्सल सांगितल्याप्रमाणे. दिस इज 2x इज इक्वल टू 6 अँड देअरफॉर x इज इक्वल टू 6/2 अँड दॅट इज इक्वल टू 3.
ओके, याच्यावरून काय झालं, x ची व्हॅल्यू आली, सो आपण y ची व्हॅल्यू सिम्पली काढू शकतो. काय म्हणूया आपण, पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 8. ओके, सो काय होईल हे, 3 मायनस y इज इक्वल टू 1, therefore minus y is equal to 1 minus 3, and therefore minus y is equal to minus 2, and answer is y is equal to 2. Why 2? This minus get cancelled. Okay, so therefore main answer काय होईल आपलं, the solution of equation. Therefore solution of given equation असं लिहूया आपण, कारण आपल्याकडे वेळ कमी असतो, त्यामुळे तुम्ही असं जरी लिहिलं solution of given equation तरीही चालेल. ठीक आहे, इज इक्वल टू इन द ब्रॅकेट पहिले x ची व्हॅल्यू 3, राईट. ठीक आहे, माझं हे आता बोर्ड वरती एकदम निबंधासारखं दिसतंय, बट तुम्ही करताना तुमचं कसं येईल, स्टेप बाय स्टेप ऍज युजुअल 7th आणि 8th इक्वेशन तुमचं पॅरलल राहील. ओके, त्यानंतर तुमची लास्ट स्टेप मध्ये ऍडिशन. ओके, डन, आणि फायनल आन्सरला बॉक्स. डन, ठीक आहे. ओके, सो माझं थर्ड इक्वेशन आहे 27 अपॉन x मायनस 2 प्लस 31 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 85, आणि 31 अपॉन x मायनस 2 प्लस 27 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 89. ऍज युजुअल आपण नेहमी इक्वेशन असाइन करतो, सो प्लीज फास्ट डू इट फास्ट. 27 अपॉन x मायनस 2 प्लस 31 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 85. दिस इज माय फर्स्ट इक्वेशन, एंड 31 अपॉन x मायनस 2 plus 27 upon y plus 3 is equal to 89. Now as usual मग सांगितल्याप्रमाणे x आणि y डिनोमिनेटरला आहे, लगेच आपण पुट म्हणूया. सो पुट 1 upon x minus 2 is equal to p and 1 upon y plus 3 is equal to q. ठीक आहे, सो therefore तुमचं इक्वेशन कसं होईल हे, मग 27p plus 31q is equal to 85. ओके, हे तुमचं झालं थर्ड इक्वेशन. ओके, अँड 31p प्लस 27q इज इक्वल टू 89. आता 2 मिनिटं याच्याकडे लक्ष द्या. ओके, जर आपण फक्त कॉन्स्टंट 27 ला बघितलं तर काय होतं, इथे 27 मल्टिप्लाय बाय p आहे. सिमिलरली हाच कॉन्स्टंट नंबर 27 इथे कुणाला मल्टिप्लाय आहे, q ला आहे. सॉरी, हे इक्वेशन नंबर 2 टाकू आपण, फोर्थ वन. ओके, आता ठीक आहे, या दोन्ही इक्वेशनला कंपेअर केलं तर त्याचप्रमाणे इथे इक्वेशन नंबर 3 मध्ये 31 मल्टिप्लाय बाय q आहे. ओके, आणि इक्वेशन 4th मध्ये तो काय आहे, 31 मल्टिप्लाय बाय p आहे. जेव्हा असे व्हाईस वर्सा कंडिशन असते तेव्हा आपण काय करतो, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन याच दोन्ही इक्वेशनची. ओके, सो आपण तेच करूया. ठीक आहे, सो ऍड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. ओके, थर्ड आणि फोर्थ ची इक्वेशन आपण ऍड करू. सो 27p प्लस 31q इज इक्वल टू 85 प्लस 31p प्लस 27q इज इक्वल टू 89. ओके, सो हे ऍड केल्यानंतर काय येतं, हे येतं 58p प्लस 58q इज इक्वल टू 174. याच्यामध्ये मी काय करते, हा 58 कॉमन काढते. ओके, सो p प्लस q अँड दॅट इज इक्वल टू 174. इथे हा 58 मल्टिप्लाय बाय आहे. ओके, सो इक्वल टू ह्या साईडला गेल्यावर काय होतो, डिवाइड बाय होतो. देअरफॉर p प्लस q इज इक्वल टू 174 डिवाइडेड बाय 58. सो काय आन्सर येईल मग, p प्लस q इज इक्वल टू 3 येतं. ओके, सो p plus q is equal to 3. 58 1 58 आणि 58 3 जा मल्टिप्लाय बाय 3 केलं तर. ओके, सो या पद्धतीने ते काढलं. डन. त्यानंतर याला पण आपण इक्वेशन नंबर असाइन करूया. दिस इज इक्वेशन नंबर 5. ओके, मी याला बॉक्स टाकते. तुम्ही या बाकीच्या इक्वेशन्सला सुद्धा बॉक्स टाका, पण मला इथे जागा कमी असल्यामुळे मी फक्त या इक्वेशनला टाकते. ठीक आहे, आपण इथे पार्टिशन करत असतो. डन.
त्यानंतर जसं ऍडिशन केलं ह्या दोन्ही इक्वेशनची, तसंच आता आपण काय करणार आहोत, सबट्रॅक्ट. ओके, सो सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम फोर्थ. चौथ्यामधून तिसरं इक्वेशन. आपला हा 89 मोठा आहे 85 पेक्षा, सो मी असं करत असते ते. ओके, सो 31p प्लस 27q इज इक्वल टू 89 मायनस 27p प्लस 31q इज इक्वल टू 85. सो सबट्रॅक्ट करतोय आपण सेकंड इक्वेशनची साइन चेंज. ओके, हे 4 येतं मायनस 4q आणि हा होतो प्लस 4p. ओके, अगेन इथे 4 कॉमन, p मायनस q इज इक्वल टू 4. 4 गेट कॅन्सल, डिवाइड बाय होतो त्यामुळे, देअरफॉर p मायनस q इज इक्वल टू 1. हे आपण इक्वेशन नंबर देऊया 6th वन. ओके, आता बघा इक्वेशन पुन्हा पॅरलल भेटले, लगेच आपल्याला कळतं नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय. आपण ऍडिशन करूया, सिंपल. डन. इथेच घेते मी ऍड इक्वेशन 5th अँड 6th. ठीक आहे, सो 5th इक्वेशन इज p प्लस q इज इक्वल टू 3 प्लस p मायनस q इज इक्वल टू 1. q गेट कॅन्सल, दिस इज 4, 2p. ओके, therefore p is equal to 4 divided by 2 and that is equal to 2. Now p काय आहे आपला, p is 1 upon x minus 2. सो आपण एक काम करूया, घेऊन घेऊया त्याला. ठीक आहे, किंवा आपण एक काम करू, q ची व्हॅल्यू पण फाइंड आउट करून घेऊ. ठीक आहे, q ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करून घेऊया. कसं करतो आपण, पुट, मी एक काम करते इथेच घेते. ठीक आहे, आपण इथे घेऊया पुट p इज इक्वल टू 2 इन इक्वेशन, कुठल्याही इक्वेशन मध्ये घ्या, 5th किंवा 6th मध्ये घेऊया आपण 6. ओके, 6th इक्वेशन काय आहे माझं, p मायनस q इज इक्वल टू 1. देअरफॉर 2 मायनस q दॅट इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर मायनस q इज इक्वल टू 1 मायनस 2. ओके, सो मायनस q इज इक्वल टू मायनस 1 म्हणजेच काय होत आहे, q इज इक्वल टू 1. ठीक आहे, आता बघा हा p ची आली आहे व्हॅल्यू, q ची पण व्हॅल्यू आलेली आहे, पण आपल्याला p आणि q नाही फाइंड करायचं. आपल्याला इक्वेशन मेन इक्वेशन मध्ये काय दिलेलं आहे, x आणि y. सो आपल्याला काय करावं लागेल मग आता, पुट नाही, हे बघा आपण म्हणू पुट p इज इक्वल टू 2 इज इक्वल टू व्हॉट, 1 अपॉन x मायनस 2. ओके, इथे आपण ऑलरेडी पुट म्हटलं होतं. ठीक आहे, सो याच्यावरून मला x ची व्हॅल्यू भेटते. कसं करतो आपण, देअरफॉर 2 is equal to 1 upon x minus 2 and therefore हे सॉल्व केलं तर काय होतं, 2 in the bracket x minus 2 is equal to 1. therefore 2x minus 4 is equal to 1. therefore 2x as it is 1 plus 4 होता इथे. ओके, हा minus 4 equal to च्या ह्या साइडला आल्यावर plus 4 होतो. therefore 2x is equal to 5 and x is equal to 5 divided by 2. मी हर एक स्टेप करून दाखवली आहे. वास्तविक तर मी इथे शॉर्टकट केलं असतं, पण तुम्हाला कळावं याच्यासाठी मी हे थोडं वाढवलं. ओके, x ची व्हॅल्यू आली आहे, q इज इक्वल टू 1 पण भेटला आहे. q इज इक्वल टू काय आहे आपलं, 1 अपॉन y प्लस 3. इथून y ची व्हॅल्यू भेटू शकते आपल्याला, सो तसं काढूया. ठीक आहे, व्हॉट इट इज, q इज इक्वल टू 1 अपॉन y प्लस 3 and that is equal to 1. therefore y plus 3 is equal to 1. Okay, and therefore y is equal to 1 minus 3 and this y is equal to minus 2. Okay, इथे जो मी फाइनल आंसर. therefore solution of equation of given equation, what it is, in the bracket as usual x ची व्हॅल्यू पाहिली होतो आपण 5 divided by 2 आणि y is minus 2. ओके, हा कळला, ही स्टेप कळली. हा प्लस 3 आहे, इक्वल टू च्या ह्या साइडला काय झाला तो मायनस 3. ओके, देअरफॉर 1 मायनस 3 मायनस 2, y ची व्हॅल्यू आली त्यामुळे मायनस 2. ओके, ओके, सिंपल होतं. ओके स्टुडंट, नेक्स्ट इक्वेशन आहे 1 अपॉन 3x प्लस y प्लस 1 अपॉन 3x मायनस y इज इक्वल टू 3 अपॉन 4 आणि 1 अपॉन ट्वाइस ऑफ 3x plus y minus 1 upon twice of 3x minus y is equal to minus 1 upon 8. So पहले अपन इक्वेशन असाइन करूया. ठीक है, 1 upon 3x plus y plus 1 upon 3x minus y is equal to 3 upon 4.
हे माझं फर्स्ट इक्वेशन आहे. अँड 1 अपॉन ट्वाइस ऑफ 3x प्लस वाय मायनस 1 अपॉन ट्वाइस ऑफ 3x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 8. हे आहे माझं सेकंड इक्वेशन. ओके, सो बोथ इक्वेशनला कम्पेअर केला आपण तर डिनॉमिनेटरला काय आहे 3x प्लस वाय आहे आणि ह्या साईडला काय आहे तो ट्वाइस ऑफ 3x प्लस वाय आहे. ओके, सो आपण एक काम करूया. आपण फक्त आता इथे कॉन्स्टंट जर कॉमन जर काढायचं म्हटलं तर काय येतो एक 3x प्लस वाय येतो, दुसरा येतो 3x मायनस वाय. ओके, सो आता आपण काय करूया पुट 1 अपॉन 3x प्लस वाय इज इक्वल टू p अँड 1 अपॉन 3x मायनस वाय इज इक्वल टू q. ओके, p आणि q असाइन केलं. सो पुट अप करूया ॲज युजुअल. देअरफॉर p प्लस q इज इक्वल टू व्हॉट 3 अपॉन 4. ओके, हे आहे थर्ड इक्वेशन. डन. त्याचप्रमाणे इथे काय होईल तो p अपॉन 2 मायनस q अपॉन 2 आणि इट इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 8. ओके, हे आपण सॉल्व करूया. ठीक आहे, हे फोर्थ देते आपण. हे आपण सॉल्व करू. सॉल्व मीन्स हे कसं होईल 4p प्लस 4q इज इक्वल टू 3. हे ऍज इट इज आहे, थर्ड इक्वेशनच आहे हे. ठीक आहे, ब्रॅकेट टाकते मी याला. सिमिलर आपण फक्त हे सॉल्व केले त्यामुळे हे इक्वेशन नंबर आपला 4p. ओके, आता इथून पुढे बघा थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन याला जर आपण कम्पेअर केलं तर काय करूया आपण इथे जर ऍडिशन केली आपण तर क्यू गेट कॅन्सल होतो, पी ची व्हॅल्यू भेटते. सो आपण तेच करूया. ठीक आहे, मी इथे म्हणते ऍड. ठीक आहे, ऍड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. थर्ड अँड फोर्थ. ठीक आहे, देअरफॉर काय होईल मग हे 4p प्लस 4q इज इक्वल टू 3 प्लस 4p मायनस 4q इज इक्वल टू 1. हे काय होईल मग 4 q गेट कॅन्सल, हा होतो 8p. देअरफॉर p इज इक्वल टू व्हॉट 4 अपॉन 8 1 हाफ. देअरफॉर p इज इक्वल टू व्हॅल्यू काय लिहिली 1 अपॉन 2. बॉक्स टाकूया आपण याला. ठीक आहे, आता पुढे कसं करूया आपण बघा. p ची व्हॅल्यू आली आहे. ठीक आहे, सो मी म्हणते पुट p इज इक्वल टू 1 अपॉन 2 इन इक्वेशन. आयदर तुम्ही फोर्थ मध्ये घ्या किंवा थर्ड मध्ये घ्या. मी थर्ड मध्ये घेते. ठीक आहे, इन इक्वेशन नंबर थर्ड. सो 4p प्लस 4q इज इक्वल टू 3. आपण एक काम करू आता. देअरफॉर 4 मल्टीप्लाय बाय 1 अपॉन 2 प्लस 4q इज इक्वल टू 3. 2 2 जा 4. देअरफॉर 2 plus 4q is equal to 3. Therefore, this 4q is equal to what? 3 minus 2. Therefore, q is equal to 1 upon 4. Okay? बघा आता p ची व्हॅल्यू भेटली आणि q ची व्हॅल्यू पण भेटली आहे. ठीक आहे, बट आपलं p is equal to काय आहे 1 upon 3x plus y. ते मी इथे घेते. ओके, p is equal to 1 upon 3x plus y and that is equal to 1 by 2. ओके, हे सॉल्व करू आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इज इक्वल टू 3x प्लस y. ओके, हे आहे आपलं फोर्थ आणि हे फिफ्थ इक्वेशन घेऊया आपण. ठीक आहे, मी बॉक्स टाकते याला. ओके, सिमिलरली q इज इक्वल टू काय आहे 1 अपॉन 3x मायनस y. इथे आपण मांडलं होतं त्याला. ओके, आणि q इज इक्वल टू काय आली व्हॅल्यू 1 अपॉन 4. तीच घेऊ इथे 1 अपॉन 4. Again cross multiplication 4 is equal to 3x minus y. ओके, हे आपण घेऊया सिक्स्थ इक्वेशन. बॉक्स टाका त्याला. ओके, सिमिलरली ऍड करूया आपण आता. ऍड इक्वेशन फिफ्थ अँड सिक्स्थ. ऍड इक्वेशन फिफ्थ अँड सिक्स्थ. याच्यामुळे काय होईल आता हे 3x प्लस y इज इक्वल टू 2 प्लस 3x मायनस y इज इक्वल टू 4. सो 4 plus 2 6. This is 6x. Y get cancelled. Therefore, your x is equal to 1. Okay, x is equal to 1. Now put x is equal to 1 in equation. In equation fifth घेऊया आपण. ठीक आहे, काय आहे आपलं फिफ्थ इक्वेशन 3x plus y is equal to 2. x is equal to 1 फक्त पुट करायची व्हॅल्यू. Therefore, 3 multiplied by 1 is 3 plus y is equal to 2. Therefore, y is equal to 2 minus 3. Therefore, this y is equal to minus 1. Okay, so the solution of given equation is
solution of given equation is equal to in the bracket x comma y as usual x is equal to what 1 and y is minus 1. Box complete. Okay, so प्रॉब्लेम सेट 1.4 एकदम सिंपल होता. सिंपल इन द सेन्स काय होतं याच्यामध्ये फक्त डिनॉमिनेटर साइडला x आणि y होता. ठीक आहे, डिनॉमिनेटरला x आणि y असलं तर काय करायचं आपल्याला पुट व्हॅल्यू करतो आपण. पुट एखादा व्हेरिएबल घ्यायचा. ओके, तो व्हेरिएबल घेतल्यानंतर त्यानंतर जर सिंपल असेल, सिंपल इन द सेन्स ओनली 1/3x किंवा 1/x असेल तर त्याच्याने सिंपल तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटते